हरतालिका व्रत हे आपल्या सुवासिनी महिला साजरे करतात. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यासाठी असतं. या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या लांब आयुष्यासाठी प्रार्थना करतात. तर मुलींना चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हरतालिका व्रताची कथा खूपच सुंदर आहे. ती प्रेम, समर्पण आणि भक्ती दाखवते. ही कथा आपल्याला सांगते की खरे प्रेम आणि अडळ श्रद्धा असेल तर आपण काहीही करू शकतो. चला तर मग आपण देवी पार्वतींची तपश्चर्या आणि श्रद्धेची कहाणी जाणून घेऊया. पार्वतीचा जन्म हिमालय राजाच्या घरी झाला होता. पार्वती लहानपणापासून खूप सुंदर आणि गुणवान होती. तिला नेहमीच भगवान शंकर सोबत लग्न करायचं होतं. पार्वतीला शंकरांच्या साध्या जीवनाबद्दल माहिती होती, तरीही ती त्यांना प्रेम करायची. तिला खात्री होती की भगवान शंकर हेच तिचे खरे प्रेम आहे. पार्वती नेहमीच शंकरांना आपले पती म्हणून मिरवण्याचे स्वप्न पाहायची. पार्वतीने आपली इच्छा आई वडिलांना सांगितली. हिमालय राजाला शंकरांशी आपल्या मुलीचे लग्न लावायचे होते, पण त्यांना शंकरांना कसे विचारायचे याची चिंता होती. पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिरवण्यासाठी खूप कष्ट करायचे ठरवले. ती घराबाहेर पडली आणि जंगलात गेली. तिथे तिने अनेक वर्षे तपश्चर्या केली. पार्वतीची तपश्चर्या खूप कठीण होती. तिने उन्हात, वाऱ्यात, पावसात तपश्चर्या केली, पण ती आपल्या ध्येयापासून मागे हटली नाही. पार्वतीला घराबाहेर पडून अनेक दिवस झाले होते. हिमालय राजा आणि त्यांची बायको खूप काळजीत पडले होते. त्यांनी पार्वतीला सगळीकडे शोधले, पण ती कुठेच सापडली नाही. एके दिवशी नारद मुनी हिमालय राजांना भेटायला आले. त्यांना पार्वतीच्या तपश्चर्याबद्दल माहिती होती. त्यांनी हिमालय राजाला सांगितले की पार्वती जंगलात शंकरांसाठी तपश्चर्या करत आहे. नारद मुनीचे बोलणे ऐकून हिमालय राजा आश्चर्यचकित झाले. त्यांना आपल्या मुलीच्या समर्पणाचा अभिमान वाटला. नारद मुनी जंगलात पोहोचले. त्यांनी पार्वतीला तिच्या तपश्चर्येत पाहिले. पार्वती खूपच कमजोर झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा ठाम कायम होता. नारद मुनींनी पार्वतीला तिच्या तपश्चर्येचे कारण विचारले. पार्वतीने त्यांना सांगितले की तिला शंकरांशी लग्न करायचे आहे. नारद मुनींना पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून खूप बरं वाटलं. त्यांनी पार्वतीला आशीर्वाद दिला की तिची इच्छा नक्की पूर्ण होईल. नारद मुनींनी पार्वतीला काही मंत्र दिले. त्यांनी सांगितले की या मंत्रांचा जप केल्याने शंकरांना प्रसन्न करता येते. पार्वतीने नारद मुनींचे आभार मानले आणि मंत्रांचा जप सुरू केला. पार्वती आता आणखी मेहनत करू लागली. तिने अन्न पाणी सोडून दिले. तिची तपश्चर्या पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. पार्वतीची तपश्चर्या पाहून इंद्रदेव घाबरले. त्यांना भीती वाटली की शंकरांनी जर पार्वतीशी लग्न केले तर त्यांचे स्थान धोक्यात येईल. इंद्रदेवांनी पार्वतीची तपश्चर्या मोडण्यासाठी कामदेवाची मदत घेतली. कामदेवाने पार्वतीवर प्रेमाचे बाण सोडले, पण पार्वती आपल्या तपश्चर्येतून जराही डलली नाही. कामदेवाच्या बाणांचा पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही. उलट पार्वतीने आणखी कडक तपश्चर्या करायला सुरुवात केली. तिने भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी हे व्रत सुरू केले. हे व्रत म्हणजेच हरतालिका व्रत. या दिवशी पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिरवण्यासाठी अन्न पाणी सोडले होते. पार्वतीची अडळ श्रद्धा आणि समर्पण पाहून शेवटी शंकर प्रसन्न झाले. ते पार्वती समोर आले. शंकरांनी पार्वतीची परीक्षा घेतली. त्यांनी पार्वतीला तिच्या तपश्चर्येचे कारण विचारले. पार्वतीने निर्भीडपणे सांगितले की तिला शंकरांशिवाय दुसरा कोणीही पती नको आहे. पार्वतीचे हे उत्तर ऐकून शंकर प्रसन्न झाले. शंकरांनी पार्वतीला स्वीकारले. त्यांनी पार्वतीशी लग्न करण्याचे वचन दिले. शंकरांनी पार्वतीशी लग्न करायचे ठरवले. हा विवाह खूपच थाटामाटात झाला. सर्व देव या विवाह सोहळ्याला आले होते. शिव पार्वतीचा विवाह हा आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. हा प्रसंग शक्ती आणि भक्ती यांच्या एकत्र येण्याचे प्रतीक आहे. शिव पार्वतीच्या विवाहाने सगळीकडे आनंद पसरला. हरतालिका व्रत केल्याने अनेक फायदे होतात असे मानतात. हे व्रत पतीच्या लांब आयुष्यासाठी आणि सुखासाठी केले जाते. मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. या दिवशी महिला लवकर उठतात. त्या आंघोळ करून नवीन कपडे घालतात.
दिवसभर काही खात नाहीत. संध्याकाळी शिव पार्वतीची पूजा करतात. हरतालिका व्रताची कथा महिलांना खूप काही शिकवते. ही कथा त्यांना सांगते की श्रद्धा आणि समर्पणाच्या बळावर आपण काहीही करू शकतो. हरतालिका व्रताची कथा ही भक्ती आणि प्रेमाची एक वेगळीच कहाणी आहे. पार्वतीच्या समर्पणाची आणि अंधश्रद्धेची कहाणी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. हे व्रत आपल्याला शिकवते की जर आपण एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न केले तर आपल्याला यश नक्की मिळते. हरतालिका व्रताच्या निमित्ताने आपण सर्वांनी देवी पार्वती आणि भगवान शंकराचे आशीर्वाद घेऊया.